बारामती मुस्लिम समाजाची भूमिका, गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी. बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने आज प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, डीवायएसपी तसेच बारामती शहर पोलीस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध व गोसंरक्षण संदर्भातील कायद्यांना बारामतीतील मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आमच्या हिंदू समाज बांधवांच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय असलेल्या गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी लक्षात घेऊन निरुपयोगी व पालन अशक्य झालेल्या गायींसाठी आर्थिक मोबदला देणे, गोपालनासाठी प्रतिदिन अनुदान सुरू करणे, गोशाळांची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारणे तसेच गोसंरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या व मॉब लिचिंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. गोवंश संरक्षणेसोबतच कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्ये जपली जावीत अशी भूमिका यावेळी बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने मांडण्यात आली. सदर निवेदनावर उपस्थित या लोकांनी सह्या केल्या. मुनीर दादाभाई तांबोळी, अजीज जाफर सय्यद, पीर मोहम्मद फतेह मोहम्मद शेख, कासम हरून कुरेशी, एजाज बशीर शेख, सलमान मंसूर शेख, रियाज सुलतान सय्यद, लतीफ छबुलाल शेख, मोईन युनुस बागवान, फयाज इलाही शेख, मंसूर कमाल शेख, आक्रम अजीज बागवान, इब्राहिम अजीज बागवान, आरिफ दिलावर मुजावर, अरसलान जाकीर बागवान, आसिफ चांदभाई शेख, दस्तगीर रहमान शेख, अजहर युनुस शेख, तालिब कुरेशी, खाजा कुरेशी, एके कुरेशी, रियाज शौकत शेख, वसीम नजीर कुरेशी, कलीम कुरेशी, बसपा पार्टीचे ज्येष्ठ नेते कळूरामजी चौधरी, विजय जगताप, बीएसपी जिल्हा उपाध्यक्ष संजय सदाशिव वाघमारे, आरपीआय तालुकाध्यक्ष बारामती, सामाजिक कार्यकर्ते चिवशेठ जंजिरे, अफरोज बाबूलाल मुजावर, तोसिफ मजीद बागवान, चिवशेठ जंजिरे, जैद मुजफ्फर बागवान, मुन्नाभाई फुल अँड फायनल बागवान, आयाज शेख पत्रकार, तैनूर शफीक शेख, मनसूर शेख, मोईन बागवान, मोहसिन शेख व तसेच इतर मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. आज समस्त बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने गोवंश हत्या व गोतस्करी व अवैध गोव्यवसाय याच्या निषेधार्थ आज समस्त बारामती मुस्लिम समाज बांधव एकवटलेला आहे. आमची प्रमुख अशी मागणी आहे की जो आमचा बहुसंख्य हिंदू बांधव आहे त्या हिंदू बांधवांनी ची श्रद्धास्थान, आस्था ही गोमातेमध्ये आहे आणि राज्य शासनाने गोहत्येबंदीचा कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी होऊन गोहत्या, गोतस्करी त्वरित थांबवण्यात यावी व या गोतस्करीसाठी जे काही तथाकथित गोरक्षक सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने जमाव एकत्र करून, मॉब लिंचिंग करून, गाड्या अडवून समाजातल्या विविध घटकाला त्रास देण्याचं काम करत आहे, त्याचा सुद्धा संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हावा यासाठी समस्त मुस्लिम समाज बांधव इथं एकत्रित झालेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गो हत्या थांबावी, गायीला राष्ट्रीय पक्षी घोषित करावे, प्रत्येक गायीला पाळण्यासाठी शेतकऱ्याला पर दिवसाला 500 रुपये अनुदान द्यावे, गोशाळेला शासकीय अनुदान मिळावे, गो संरक्षणासाठी व तसेच तिचं पुनर्वसन व तिची वैद्यकीय सुविधासाठी शासनाने मदत करून तिच्या अंतविधीपर्यंतचा सगळा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलावा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.